आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल अॅनेस्थेटिक आणि प्री अॅनेस्थेटिक ड्रग बद्दल डिस्कशन करणार आहोत. वी ऑलरेडी स्टार्टेड आवर युनिट नंबर 4, ज्यामधला फर्स्ट पार्ट दॅट इज द ए पार्ट आपला कंप्लीट झाला आहे आणि आजचा आपला बी पोर्शन आहे, ज्यामध्ये आपण आपल्या सिलेबस नुसार जनरल अॅनेस्थेटिक आणि प्री अॅनेस्थेटिक ड्रग्स बघणार आहोत. आता मेन प्रश्न येतो की जनरल अॅनेस्थेटिक म्हणजे काय, तर दे आर द नथिंग बट द ड्रग, असे ड्रग, अशी मेडिसिन किंवा असे केमिकल कंपाऊंड जे कंपाऊंड काय करतात तर ते रिव्हर्सिबली पेनचे जे काही सेन्सेशन आहे त्याला लॉस करतात आणि पेशंटला अनकॉन्शियस करतात. ठीक आहे. लोकल अॅनेस्थेटिक मध्ये काय होतं की लोकल अॅनेस्थेटिक एका पर्टिक्युलर रिजन मध्ये देतो, ह्या पोर्शन मध्ये दिला तर ते ह्याच पोर्शन मधले जे काही सेन्सेशन आहे ते लॉस करणार. पेशंट हा कम्प्लिटली अवेक असतो. बट जो काही जनरल अॅनेस्थेटिक आहे तो आपला कम्प्लिटली सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे कम्प्लिटली ब्रेन वरती वर्क करतो. ओके. आणि ब्रेन काय करतो तर कम्प्लिटली पेशंटची जी काही बॉडी आहे त्यावरती जे काही सेन्सेशन आहे त्या सगळ्या सेन्सेशनला तो लॉस करतो. बट रिव्हर्सिबली म्हणजे टेम्पररी, काही मिनिटासाठी किंवा जे काही त्याचा टाइम पिरियड असणार, ज्या टाइम पिरियड पर्यंत तो आपण डोस दिला आहे किंवा जे काही त्याचा ती हाफ असणार तोपर्यंत तो पेशंटला अनकॉन्शियसनेस करतो. ठीक आहे. म्हणजे त्याला त्याच्या बॉडीला काय कट होत आहे, कुठली इंजुरी होत आहे, कुठली सर्जरी होत आहे, हे त्याला कुठल्याही प्रकारचं सेन्सेशन राहत नाही. ठीक आहे. त्याला म्हणतात जनरल अॅनेस्थेटिक. आता हा जो काही जनरल अॅनेस्थेटिक्स आहे हा पेन सेन्सेशन लॉस करतो, बट कसा रिव्हर्सिबली, म्हणजेच काय तर आफ्टर सम पिरियड ऑफ टाइम तो पेशंटला अगेन पेन प्रोड्यूस करू शकतो, म्हणजे जे काही सेन्सेशन आहे तो अगेन रिव्हर्स देतो. आता याचे काही जनरल अॅनेस्थेटिकचे 4 असे स्टेजेस असतात. ठीक आहे. स्टेज 1, 2, 3 आणि 4. स्टेज 1 जो आहे याला आपण अॅनाल्जेसिया म्हणतो. अॅनाल्जेसिया म्हणजेच काय तर हा पेशंट आहे, फॉर एक्झाम्पल हा एक पेशंट आहे आणि ह्या पेशंटला आपण ड्यू टू सम रिझन मे बी त्याची सर्जरी करायची असणार, कुठे काही कट करायचं असणार, एखादी ट्यूब इम्प्लांट करायची असणार किंवा व्हॉट एव्हर रिझन असणार, तर त्यासाठी आपण इथे फॉर एक्झाम्पल IV रूटने त्याला जनरल अॅनेस्थेटिक दिला. तर हा जनरल अॅनेस्थेटिकचा पहिला म्हणजे दिल्यानंतर हा जनरल अॅनेस्थेटिक कशा प्रकारे वर्क करतो ही झाली आपली फर्स्ट स्टेज, ज्याला आपण अॅनाल्जेसिया म्हणतो. ठीक आहे. अॅनाल्जेसिया म्हणजे या स्टेज मध्ये काय होतं की पेशंट हा कॉन्शियस आहे, याला सगळं काही दिसतंय की कोण काय येत आहे, कुठला डॉक्टर येत आहे, तो सगळं काही बघू शकतो, बट याचे जे काही पेन सेन्सेशन आहे ते इथे लॉस झाले आहे. ठीक आहे. कुठल्या स्टेज मध्ये? स्टेज नंबर 1, स्टेज नंबर फर्स्ट मध्ये. ही जी काही स्टेज आहे गाईज, यामध्ये माइल्ड सेडेशन असतं, थोडीशी झोप, हलकीशी झोप पेशंटला येते, बट ही कॅन सी एव्हरीथिंग. रेस्पिरेशन हे नॉर्मल असतं, जे काही रेस्पिरेशन सिस्टीम आहे ती याची नॉर्मल असणार आहे आणि मायनर प्रोसिजर साठी ह्या स्टेजमध्ये अॅनेस्थेटिक देऊन मायनर जे काही सर्जरीज असणार ते या स्टेजमध्ये परफॉर्म केले जाते. ठीक आहे. ही झाली पहिली स्टेज. नाउ इट्स टाइम फॉर द सेकंड स्टेज. म्हणजे सेकंड स्टेज म्हणजे काय तर थोडा डोस इन्क्रीज झाल्यानंतर काय होतं, सेकंड स्टेज एक्वायर होतं, ज्याला आपण एक्साइटमेंट किंवा डिलिरियम म्हणतो. आता एक्साइटमेंट किंवा डिलिरियम म्हणजे काय तर ही सेकंड स्टेज आहे. या सेकंड स्टेज मध्ये काय होतं की पेशंटचे जे काही कॉन्शियसनेस आहे ते कम्प्लिटली लॉस होतो. आता कॉन्शियसनेस लॉस होणं म्हणजे काय तर सरळ सोप्या आपल्या भाषामध्ये म्हणजे त्याला तो बेशुद्ध होतो. ठीक आहे. बेशुद्ध झालेला पेशंट ज्याला कुठल्याही प्रकारचं पेन सेन्सेशन होत नाही, ती स्टेज कुठली आहे तर स्टेज नंबर 2. सी गाईज, ही जी स्टेज आहे ही खूप जास्त डेंजरस आहे. का तर जनरल अॅनेस्थेटिक जेव्हा आपण कुठल्याही पेशंटला देतो तर त्यासाठी एक स्किल्ड पर्सन लागतो आपल्याला, कुणीही जनरल अॅनेस्थेटिक देऊ शकत नाही. का तर ही जी कंडिशन आहे म्हणजे जीवन आणि मृत्यू याच्या मध्यात आपल्याला नेऊन सोडणारी हे एक ड्रग्स असतात. ठीक आहे. सो थोडासा जरी डोस कमी किंवा थोडासाही जास्त झाला तर तो लाईफ थ्रेटनिंग होऊ शकतो. जर डोस जास्त झाला, हायर डोस झाला तर तो पेशंट कोमामध्ये जाऊ शकतो. लोअर जर झाला तर मिडल ऑफ सर्जरी त्याला अवेक येऊ शकतो, त्याला पेन फील होऊ शकतो आणि तिथे डिस्ट्रॅक्शन होऊ शकतं. ठीक आहे. सो मुव्हिंग बॅक टू अवर सेकंड स्टेज. सेकंड स्टेज मध्ये काय होतं की पेशंट हा अनकॉन्शियस असतो. ठीक आहे.
म्हणजे हा बेशुद्ध असतो, बट याच्यामध्ये काही एक्साइटमेंट असते. यस, ही डेंजरस स्टेज आहे. इथे तो असा हायपर ऍक्टिव्हिटी शो करतो, म्हणजेच काय तर तो इरेग्युलर मुवमेंट शो करणार. एकतर तो खूप जास्त रडायला लागणार, खूप जास्त ओरडायला लागणार, त्याची मुवमेंट आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे तू म्हणतो ना आपण नाही काय, दिवा दिवा असतो ना विजनापुरी, कशा फळफळ फळफळ जास्त खूप जास्त प्रकाश द्यायला लागतो, लाईक दॅट. म्हणजे हा विझत नाही, बट यस कॉन्शियसनेस लॉस होण्याच्या अगोदर हा एकदम हायपर ऍक्टिव्ह करतो. कोण तर पेशंट. ही जी काही स्टेज आहे ही खूप जास्त डेंजरस आहे, कारण याच्यामध्ये काय होतं की पेशंट हायपर ऍक्टिव्ह आहे, त्याला कंट्रोल करणं इझी नसतं आणि तो शाउटिंग करू शकतो, क्राईंग करू शकतो. अँड मोस्ट इम्पॉर्टंट जी काही रेस्पिरेशन आहे ती रेस्पिरेशन इरेग्युलर असते, नॉर्मल नसणार आहे. सो म्हणून हा जो स्टेज आहे तो जितका शॉर्टर असणार आहे आणि जितका लवकर तो निघून जाणार आहे तेवढं बेटर असणार आहे पेशंटसाठी अँड ऑफकोर्स फिजिशियनसाठी सुद्धा. ठीक आहे, ही झाली सेकंड स्टेज. नाव गाईज, थर्ड स्टेज कुठली आहे तर थर्ड आहे आपली सर्जिकल स्टेज. सर्जिकल म्हणजे काय, तिथे ऍक्च्युअली आपण पेशंट वरती सर्जरीज परफॉर्म करू शकतो. ठीक आहे, सो थर्ड स्टेज मध्ये काय होतं की थर्ड स्टेज मध्ये जी काही ब्रीथिंग आहे ती ब्रीथिंग नॉर्मल असणार आहे. पेशंट हा कम्प्लिटली अनकॉन्शियस असणार आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं पेन इथे फील होणार नाही आहे. अँड हे जी काही स्टेज आहे दॅट इज द थर्ड स्टेज, द बेस्ट स्टेज आहे, ज्यामध्ये आपण सर्जरीज करू शकतो. बट गाईज यामध्ये सुद्धा 4 प्लेन्स असतात, प्लेन 1, 2, 3 आणि 4. आता हे आहे तरी काय, तर आपण सुरुवातीला काय केलं की जनरल अनेस्थेटिक दिलं. आधी पेशंट थोडाफार बघू शकत होता, कॉन्शियस होता, ठीक आहे, बट त्याला पेन फील होत नव्हतं. सेकंड मध्ये तो एक्साइट होता आणि थर्ड मध्ये काय तो नॉर्मलाइज्ड होतो. ठीक आहे, मग यामध्ये जेव्हा ही जी थर्ड स्टेज स्टार्ट होती याच्यामध्ये 4 प्लेन असतात, प्लेन 1, 2, 3 आणि 4. आता ह्या 4 प्लेनचं काम काय आहे तर फर्स्ट प्लेन मध्ये लाईट अनाल्जेसिया किंवा जो काही रिफ्लेक्स आहे ते प्रेझेंट असतात पेशंट मध्ये. प्लेन 2 मध्ये काय होतं की लॉस ऑफ कॉर्नियल रिफ्लेक्सेस सुटेबल सर्जरी. ठीक आहे, सो हा जो काही तुम्हाला जर एखादा कोणीतरी प्रश्न जर विचारला की कुठल्या स्टेज मध्ये आपण सर्जरी करू शकतो तर आन्सर आहे स्टेज नंबर 3. बट प्लेन कुठला असणार आहे स्टेज नंबर 3चा तर प्लेन असणार आहे दुसरा ज्यामध्ये सर्जरी परफॉर्म केली जाते. ठीक आहे, थर्ड कुठला आहे, थर्ड प्लेन आहे 3, त्याच्यामध्ये डीप अनालिसिस असते आणि कम्प्लिटली मसल रिलॅक्स असतात. आणि फोर्थ वन आहे व्हेरी डीप म्हणजे डेंजरस झोन, म्हणजे इथे चान्सेस आहे की पेशंट कोमामध्ये जाऊ शकतो. म्हणूनच जो काही डोज आहे तो आपल्याला प्रॉपर द्यायचा आहे. कशासाठी तर जनरल अनेस्थेटिकसाठी. नाउ इट्स टाइम फॉर द स्टेज 4. आता स्टेज 4 म्हणजे काय तर हा असणार आहे जास्त डेंजरस स्टेज. ह्या स्टेज मध्ये काय होतं तर मॉड्युलरी डिप्रेशन ओव्हरडोज स्टेज, म्हणजे थोडासा जरी जास्त डोज झाला तर पेशंटचे जे काही सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे ते कोलॅप्स होऊ शकतं, रेस्पिरेटरी फेल्युअर होऊ शकतो, बीपी फॉल होऊ शकतं आणि लाईफ थ्रेटनिंग होऊ शकतं पेशंटसाठी. ठीक आहे, सो ही झाली एक जनरल अनेस्थेटिकचे स्टेजेस की अशा प्रकारे हे जे काही अनेस्थेटिक ड्रग आहे ते वर्क करतात. आता मेन थिंग काय आहे की कुठले ड्रग्ज आहे जे आपण जनरल अनेस्थेटिक म्हणून यूज करू शकतो तर त्यासाठी 2 क्लासेस आहे. एक आहे इन्हालेशन अनेस्थेटिक आणि सेकंड वन आहे आयव्ही अनेस्थेटिक, ज्याला आपण इंट्राव्हेनस अनेस्थेटिक म्हणतो. इन्हालेशन म्हणजे काय तर ज्याला विथ द हेल्प ऑफ मास्क किंवा इनहेल्स, ठीक आहे, नोज किंवा माउथ थ्रू आपण जर एखाद्या पेशंटला देत असणार ते झालं आपलं इन्हालेशन अनेस्थेटिक. यामध्ये नायट्रस ऑक्साईड आहे, हॅलोथिन, आयसोफ्लुरोथिन आणि सेवोफ्लुरोथिन हे ड्रग आहे. ठीक आहे, सो नायट्रस ऑक्साईड म्हणजे काय तर आपण याला लाफिंग गॅस सुद्धा म्हणतो, तुम्ही ऐकला असणार. ठीक आहे, ज्याने खूप सारा हसू क्रिएट होतं तो झाला आपला लाफिंग गॅस. सो हा सुद्धा जनरल अनेस्थेटिक साठी मोस्ट इम्पॉर्टंट यूज केला जातो. आयव्ही वाले अनेस्थेटिक्स कुठले आहे तर तो आहे प्रोपोफोल. हा वाईडली यूज केला जातो आणि मोस्ट कॉमनली यूज केला जातो. थायोपेंटे, केटामाइन आणि इटोमिडाइड. आता याच्यामधला हा जो केटामाइन हा डिसोसिएट अनेस्थेटिक म्हणून सुद्धा ओळखला जातो. एमसीक्यू मध्ये तुम्हाला खूप जास्त उपयोगी होऊ शकतो. हे ऑनसेट ऑफ ऍक्शन देतात, लगेच तुम्ही आयव्ही थ्रू जर दिला तर ते लगेच त्याचा ऍक्शन शो करतात. नाउ द थिंग इज की हे जे काही ड्रग्स आहे कशा प्रकारे त्यांचा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन शो करतात तर सी आपल्याला माहिती आहे की सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये गाबा हा जो काही न्यूरोट्रान्समीटर आहे हा काय करतो तर हा
कम्प्लिटली एक्सायटेशन शो करतं का, तर नाही, हा कम्प्लिटली डिप्रेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे. गॅमा अमिनो ब्युटेरिक ऍसिड हा काय करतो की सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिप्रेस करण्यासाठी, हायपर ऍक्टिव्ह झाला असताना त्याला नॉर्मलाइज करण्यासाठी वर्क करत असतो. कुठला, तर गाबा रिसेप्टर आणि गाबा न्यूरोट्रान्समीटर. आपले हे जे ड्रग्ज आहे दॅट इज द लोकल अनॅस्थेटिक्स आहे, हे काय करणार, ह्या गाबाला स्टिम्युलेट करणार. ठीक आहे, ह्या गाबाला म्हणणार की तू तुझं जे फंक्शन करत आहे ना, तू जास्त प्रमाणात फंक्शन कर. ठीक आहे, याला स्टिम्युलेट करणार, याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करणार. आणि याचं कामच काय आहे, तर हा CNS सेंट्रल नर्वस सिस्टीम, जे काही नर्व्स आहे यामध्ये जे काही पेन सेन्सेशन आहे त्याला डिक्रीज करतो. आणि मग हा काय करणार, याला स्टिम्युलेट झाल्यामुळे हा सेंट्रल नर्वस सिस्टीमला जास्त प्रमाणात स्टिम्युलेट करायला सुरुवात करतो. सो मग लॉस ऑफ कॉन्सन्ट्रेशन आणि पेन जे काही आहे ते पेन पेशंटला फील होत नाही. हे झाले आपले जनरल अॅनास्थेटिक. आता नाउ इट्स टाइम फॉर द प्री अॅनास्थेटिक ड्रग. सी गाईज, प्री अॅनास्थेटिक ड्रगची गरज का आहे, तर सी आपल्याला माहिती आहे की जी सेकंड स्टेज आहे, सेकंड स्टेज मध्ये पेशंट कसा होता, सेकंड स्टेज मध्ये पेशंट हा हायपर ऍक्टिव्ह होता. तो कधीतरी तो क्राईंग करत होता, तो शाउटिंग करत होता, जोरजोराने ओरडत होता. प्लस फक्त हेच आहे का सेकंड स्टेज मध्ये, तर नाही. सेकंड स्टेज मध्ये बऱ्याचदा पेशंटला वॉमिटिंग सुद्धा होते, बऱ्याचदा तो इरेग्युलर रेस्पिरेशन शो करतो. मग अशा वेळेस आपण काय करतो की हे सगळं होऊ नये म्हणूनच आपण जनरल अॅनेस्थेटिक द्यायच्या अगोदर असे काही ड्रग्ज देतो, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या सेकंड स्टेज मध्ये होतात ते होणारच नाही. त्याला आपण प्री अॅनास्थेटिक ड्रग म्हणतो. ठीक आहे, प्री अॅनास्थेटिक ड्रग म्हणजे काय किंवा प्री अॅनास्थेटिक मेडिसिन म्हणजे काय, तर अॅनास्थेशिया द्यायच्या अगोदरच आपण पेशंटला असे ड्रग्ज देणार सो दॅट सेकंड स्टेज मध्ये किंवा अॅनास्थेटिक दिल्यानंतर जे काही क्युरीज येतात ती यायला नको म्हणून. ठीक आहे, सो गोल काय असणार आहे, पहिली की पेशंटची एन्झायटी कमी व्हायला पाहिजे. पेशंट मध्ये जे काही भीती आहे, जे काही सेंट्रल नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट होत आहे ते डिक्रीज होण्यासाठी. देन रिड्यूस सिक्रेशन. बरेचदा काय होतं की सेकंड स्टेज मध्ये सलायवेशन भरपूर होतं, सिक्रेशन जास्त प्रमाणात होतं. सो हे सिक्रेशन कमी होण्यासाठी, अगेन पेनचे जे काही सेन्सेशन आहे ते कमी होण्यासाठी, आणि यस वॉमिटिंग डिक्रीज होण्यासाठी, जे सेकंड स्टेज मध्ये आपल्याला भरपूर सिव्हिअरली दिसतात. सो हे अवॉइड करण्यासाठी आपण प्री अॅनास्थेटिक ड्रग देतो. याचे टोटल 4 टाइप्स आहे. 4 टाइपचे ड्रग्ज हे अॅनास्थेशिया द्यायच्या अगोदर दिले जातात. पहिला आहे सिडेटिव्ह किंवा एक्झिनोलायटिक ड्रग. म्हणजे काय, सिडेटिव्ह म्हणजे काय, तर सिडेटिव्ह आपण बघणारच आहोत, बट काय होतं की वर्ड हा सिडेटिव्ह आहे तर आपल्याला वाटतं की झोप आणणारे ड्रग, तर नाही. सिडेटिव्ह मध्ये काय होतं की सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये, सेंट्रल नर्वस सिस्टीम हे डिप्रेस्ड होतं. ठीक आहे, बट इथे पेशंटला झोप येत नाही, माइल्ड सिडेशन असतो. ओके, ड्रग्स कुठले आहे, डायझेपॅम अँड मिडाझोला. हे ड्रग काय करतात, इट रिड्यूस द एन्झायटी अँड इंट्रोड्यूस द स्लीप. ठीक आहे, बट माइल्ड स्लीप इंट्रोड्यूस करतो. देन अँटीकोलिनर्जिक ड्रग देतो, ॲट्रोपिन आणि ग्लायकोपायरोलेट यासारखे ड्रग देतो. हा अँटीकोलिनर्जिक ड्रगचं काम काय आहे, तर सलायवेशन हा कमी करतो अँड सिक्रेशन हा कमी करतो. नाउ अनाल्जेसिक लाईक ओपॉइड्स, मॉर्फिन, फेंटेनिल हे काय करतात, तर पेनला जे काही सेन्सेशन आहे ते इथे कमी करण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. नाउ फोर्थ कॅटेगरी कुठली आहे, तर अँटीएमेटिक्स, अँड फिफ्थ वन आहे अँटासिड्स. ठीक आहे, मी 4 म्हटलं होतं, ह्या दोघांना एक कन्सिडर केलं होतं, बट दे आर डिफरंट. ठीक आहे, अँटीएमेटिक्स मध्ये ऑन्डॅनसिट्रॉन अँड मेटोक्लोप्रोमाइड हे काय करतात, वॉमिटिंग साठी प्रिव्हेंट करतात, आणि अँटासिड किंवा H2 ब्लॉकर ज्याला आपण म्हणतो तर रॅनिटिडिन यूज करतात. हे काय करतात, गॅस्ट्रिक ऍसिडिटीला कमी करतात. हे झाले 5 कॅटेगरी जे आपण प्री अॅनास्थेटिक ड्रग म्हणजे अॅनास्थेटिक सुरू होण्याच्या अगोदर स्टार्ट करतो. हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे गाईज, एक्झामिनेशन मध्ये बरेचदा याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. अँड येस ऑफकोर्स नोट्स तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अवेलेबल होईल. नोट्स कुठल्या असणार आहेत, तर ह्याच माझ्या हँड रिटन नोट्स आहे, तुम्ही इझिली जाऊन डाउनलोड करू शकता किंवा टेलिग्राम चॅनल वरती सुद्धा डाउनलोड करू शकता, आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका अशाच नोट्स साठी. अगेन ही जी सिरीज आहे ज्यामध्ये आपण फार्माकोलॉजी 1 स्टार्ट केला आहे, तर याचा बघता बघता 4th युनिट सुद्धा आपण कंप्लीट करत आलो आहोत. आणि यस ऑफकोर्स प्रिव्हियस लेक्चर बघण्यासाठी जी काही प्लेलिस्ट दिली आहे ती प्लेलिस्ट बघायला विसरू नका. ठीक आहे, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार, तर पार्ट नंबर 3 ज्याच्यामध्ये सिडेटिव्ह, हिप्नोटिक्स अँड ऑफकोर्स
सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्संट हे बघणार आहोत. ठीक आहे. सो यस गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टिल देन बाय बाय.